नमस्कार, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. प्रदीप दुर्योधन पाटील. प्रदीप दुर्योधन पाटील. आणि पत्ता राणा हिवरे पोस्ट पारंबी, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. ओके, म्हणजे हिवरे पारंबी. बरोबर. आणि समजा जवळ तुमचं हिवरे पारंबी हे एमपी बॉर्डर पासून 3 किलोमीटर किलोमीटरला. बरोबर आहे नाही? म्हणजे समजा इथं 3 किलोमीटर पलीकडे फॉरेस्ट लागून जातं त्यांचं. ओके, तर आपल्या ह्या टोटल 3 म्हशी आहेत ना? 3 म्हशी. यांच्यासाठी तुम्ही मिल्क चार्जरचा किती दिवसापासून वापरता? मी आता या म्हशीला 4 महिने झाले चालू आहे. अच्छा, एका 4 महिने झाले चालू आहे. कंटिन्यू चालू आहे. ओके. आणि या म्हशीला 2 महिन्यापासून चालू आहे. या म्हशीला 2 महिन्यापासून चालू आहे. आणि तिकडच्या म्हशीला? त्या म्हशीला आता 2 दिवस झाले चालू केलं. 2 दिवस झाले चालू केलं. बरं, तुम्ही समजा ह्या म्हशीला 4 महिन्यापासून वापरता, तर काय तुम्हाला वेगळे पण काहीतरी वाटलं असेल? काय वाटलं? सर, या म्हशीमध्ये आधी 5 लिटर दूध मी ज्यावेळेस विकत घेतली त्यावेळेस समोरच्या व्यक्तीने मला 5 लिटर दुधाची हमी दिली होती त्या म्हशीची. आता ती म्हैस माझ्याकडे 6 लिटर दूध देते. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे त्यांनी सांगितलं 5 लिटर दूध 5 देईल. लिटर. आणि तुमच्याकडे माझ्याकडे 6 लिटर दूध देते. 6 लिटर दूध 6 देईल. लिटर. ओके. आणि दूध हे आणण्याच्या आधीपासून म्हणजे जन्माच्या आधीपासूनच मी मिक्सर चालू केलेलं आहे. अच्छा, म्हणजे व्यायच्या आधीपासून वेळेच्या आधीपासून चालू केलेलं आहे. ओके. अजून काय वेगळे पण वाटलं? आणि फॅटमध्ये फॅट पूर्वी किती लागायचं? फॅट मी आधी ज्यावेळेस समजा नंतर तिला 6.5-7 पर्यंत फॅट लागत होती. अच्छा. आता 8.4, 8.6, 8च्या वरतीच फॅट लागतं. ओके, म्हणजे तुम्ही व्यायच्या आधीच चालू केलं होतं? मग फॅट वेळेच्या आधीच चालू केलं होतं. वेळेच्या आधीच चालू. आणि म्हणजे तुम्हाला पूर्वीचा काय अनुभव फॅटचा? मग पूर्वीचा आधी जे आहे ती म्हैस तिकडची माझी आधीची आहे. अच्छा, मग तिच्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं हा. फॅट. ओके. आणि इथं आता किती लागतं? इथं 8.6चा लागतं. 8.6. आणि समजा तुम्ही दूध वगैरे घरी वगैरे घेता का? हो, घरी तापवता ना? हो. त्याच्यामध्ये काय वेगळं पण? सायमध्ये फरक पडतो. सायमध्ये काय फरक पडला? साय म्हणजे पहिल्या दुधापेक्षा या दुधामध्ये सायची जी लेवल येते ती लेवल जाड येते. जाड. अजून काय वेगळे पण वाटलं? दुधाची टेस्ट वगैरे? दुधाची टेस्ट पण चांगली. टेस्ट चांगली. आणि समजा आता आपण तुमच्या गोठ्यामध्ये वास वगैरे येत नाही शेणाचा? नाही, शेणाचा वास वगैरे वास नाही. बरोबर. बरं, माशी वगैरे शेणावरती? नाही, माशी वगैरे म्हणजे गोठा एकदम स्वच्छ आहे. पण मग मिल्क चार्जरचा वापर केल्यानंतर गोष्टीचं तसं काही नाही, ओझे वगैरे काही नाही, काहीच नाही म्हशीच्या अंगावरती. काहीच नाही. बरोबर. ओके. आणि समजा म्हशीच्या तब्येतीमध्ये काय वेगळं पण वाटलं का नाही? हो सर, खायला लागते. म्हैस खायला लागते. म्हणजे चारा खायचं प्रमाण ते जास्तीच आहे. चारा खायचं प्रमाण वाढलं. आणि पच्चन वगैरे, शेण वगैरे? शेण चांगलं घट्ट येतं. त्या म्हशीचं मी आता 2 दिवसापासून चालू केलेलं आहे. तिच्या शेणामध्ये फरक दिसतो. अच्छा, म्हणजे तिचं शेण घट्ट आहे लागलं. पूर्वी काय होतं? पूर्वी पातळायला भरायला बी अवघड होतं. ओके. अजून काय वेगळे पण सांगू शकता? समजा मिल्क चार्जर नंतर अजून काय तुम्हाला? एसएनएफ वाढला. एसएनएफ पण वाढला. अच्छा, पूर्वी काय होता आता काय? पूर्वी म्हणजे 8.7चा 8.8चा लागत होता. आता 9.0 किंवा 9.2 असं. म्हणजे बरं, म्हशीच्या अंगावरती काही चकाकी वगैरे किंवा तसं काही? नाही, म्हशीच्या अंगावरती चकाकी आहे सर. म्हणजे ढेपीमध्ये मिक्स असते, ढेप पण जास्त असते. आणि मिल्क चार्जरचा काही तुम्हाला फरक वाटला नाही? हो, फरक आहे. 100% फरक आहे. 100% फरक. कंटिन्यू चालू ठेवतो. अच्छा. इथं तुमच्या परिसरामध्ये किती जण वापरतात? किती लोक वापरतात? माझ्या शेजारच्या गावामध्ये अमर डेअरी चालू झालेली. तिथं 10-15 शेतकरी यूज करतात. 10-15 शेतकरी. अच्छा, आपल्या ह्या गावामध्ये म्हशी कमी आहेत का? माझ्या गावामध्ये कमी. अच्छा. ओके. आणि तुम्हाला असं वाटलं की समजा मिल्क चार्जर खाऊ घातल्यापासून म्हशी शांत वगैरे झाला, असं वाटलं का? तशा म्हशी सर माझ्या शांतच आहे. पण मिल्क चार्जर नंतर सर्वात जास्त मला दुधाचा रिझल्ट जास्त मिळाला. दुधाचा रिझल्ट जास्त मिळाला. दूध वाढलं. अपेक्षेपेक्षा जास्त दूध मिळालं. अपेक्षेपेक्षा जास्त दूध मिळालं. ओके. तर तुम्ही समजा आपल्या आजूबाजूचे जे परिसरातले दूध व्यावसायिक शेतकरी तर त्यांना तुम्ही आपल्या मिल्क चार्जरच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता? त्याच्यामुळे दुधाच्या वाढीमध्ये फरक पडतो आणि एसएनएफ मध्ये आणि फॅट मध्ये पण वाढतो. ठीक आहे, धन्यवाद सर.